Sivaya Nama Tiruchitrambalam. Welcome back to our program on a 360-degree view of 9th Tirumurai. In this one-year program, we are going through different perspectives of 9th Tirumurai, a holy text in Tamil Saivism. In this, we are also introducing 9th Tirumurai and Saivism in various other languages also. And as part of that series, today we are going to hear about Saivism as well as the Tirumurai concept in Marathi language. Today, this particular speech is going to be given to us by Mr. Krishnamurti Nagarajan, who lived in Mumbai and who lives in Mumbai all his life. He is a great ardent Shiva devotee who is performing Shiv Puja on a regular basis. As part of his work commitment, who is working in a multinational company as a procurement manager, apart from his busy travel schedules as well as his everyday work, he spends a lot of time in reading Tirumurai, reading Tirupadigams, and also, whenever possible, wherever possible, visiting all Shiva temples. He does Shiv Puja and reads Padigam on a daily basis, and he is also actively promoting Tirumurai among people who are having some life struggles, because we all know the best medicine for struggles in our daily life is Tirumurai. Come, let's hear from our friend Mr. Krishnamurti Nagarajan about what Saivism is and what Tirumurai is in Marathi language. Sivaya Nama Tiruchitrambalam. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नेन कुरु मे देव सर्वकार्येषु सदा. महाराष्ट्रातील किंवा तमिळनाडूमधील हिंदूंसाठी गणपतीच्या आवाहनानंतर सगळंच चालू होणार. गणपती रायाला पहिल्यांदा आपण नमन करतो, मग चालू सुरू करतो. मला आठवण आहे की केव्हा मला जास्त गरज होती. फॉर एक्झाम्पल, तुम्ही परीक्षेमध्ये मार्क्स पाहिजे किंवा काही 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 माझं काम व्हायचं आहे. मी आणि सगळे सगळे तमिळनाडूमध्ये मोठ्यापणे अगदीच पर्सेंटेज म्हणे ते आपल्या सडकाच्या किनाऱ्याला छोटंसं गणरायाचं मंदिर असतं, तिकडे जाऊन ते सगळे म्हणतात, पप्पा माझं काम होऊ द्या, तुम्हाला एक नारियल फोडतो. हे आपल्याला आहे. तुम्ही मंदिरात 10 दिवसाचे जेव्हा ते तुमचे हे फेस्टिवल असतात, तेव्हा सगळ्यांमध्ये पहिले गणपतीच्या पूजा असतो, नंतर सगळी असतो. तो गणपती म्हणजे आपल्या सर्वांना प्रथमच. एक छोटीशी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती असेल, पण जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा दैव, इंद्र आणि असुर सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, पण काही झालं नाही. तेव्हा इंद्र म्हटला, काय झालंय, आपण काय चूक करतो इकडे. मग त्याला आठवण आला की आपण गणपतीचं नमन केलंच नाहीये. तेव्हा त्यांनी जे समुद्राचे ते फोम आहे ते घेऊन त्यांनी एक मूर्ती केला, त्याच्या पूजा केली आणि मग चालू केलं. आणि बघा काय झालंय, समुद्रमंथन बरंच झाला, सगळ्यांना अमृत मिळाली. ते जो इंद्र ते मूर्ती केलंय ते आजपर्यंत कुंभकोणाचा एक मंदिराच आहे. त्याला तिरुवणजुई म्हणतात. ते पांढऱ्या रंगाचं आहे, त्याला अभिषेक होत नाही, फक्त पूजा करतात. कारण ते ते मूर्ती जी आहे ते फोम्स आहे. ते तुम्ही समुद्रात गेला तेव्हा तुम्हाला आता हे म्हणणार, समुद्रमंथन करताना ते समुद्रातील मलई आणि फेस गोळा करून केले आहे ते. तसेच गणपती राया सगळ्यांना प्रथम आहे आणि तमिळनाडूमध्ये प्रथम आहे. आता मी थोडंसं पुढे जातो आणि मंदिरात आपण बोलू. तमिळनाडूमध्ये 38,600 मंदिर आहे. ते मंदिर छोटंसं आहे, ग्रामदेवता, कुलदेवता म्हणून एक 100 स्क्वेअर मीटर.
आणि एक एक मोठं आहे 1,60,000 स्क्वेअर मीटर. ते 1,60,000 स्क्वेअर मीटर म्हणे भरपूर लहान आहे आणि एक 1520 एकर असतात. एक मंदिरमध्ये 25 एकर आहे. तुम्ही त्या मंदिरमध्ये तुम्हाला 4 द्वार असतात. पूरब, पश्चिम, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ 4 द्वारला. आणि या द्वारावर तुम्हाला शिल्पकला जास्त आहे. मदुरैच्या मीनाक्षी मंदिरमध्ये 33,000 असे तुम्हाला स्टॅच्यूज आहेत. आणि एक एक मंदिरमध्ये तुमचा जे गोपुरम विच इज अ स्ट्रक्चर, द्वार आहे, त्या गोपुरम एका मंदिरमध्ये 18,000 स्टोरीचे बिल्डिंगचे सामान आहे. मंदिरमध्ये खूप आहे. तामिळनाडूमध्ये मंदिर आणि हे स्वतः हे एक्सपिरियन्स केलं आहे. मी या मंदिरात गेलो आहे आणि तिकडे खूप छान घटना घडली आहे. आणि मराठी आणि तामिळनाडूचं ते काय कनेक्शन आहे? 3-4 तुम्हाला उदाहरण देतो. शिवाजी महाराज जेव्हा ते साऊथला गेले होते, तेव्हा त्यांनी चेन्नई, बेल्लूर, कांचीपुरम इकडे जाऊन ते कब्जा केले. त्यांनी मुघलांना हरवला आणि ते ते जागांना कब्जा केले. मुघलां जेव्हा होते त्यांनी ते मंदिराची तोडफोड केली. शिवाजी महाराजने त्या मंदिराची रिपेअर केली आणि ते भरपूर बरे केले होते. तुम्हाला मदुरैमध्ये नायक म्हणून ते राजा होते, त्यांनी खूप हेल्प केले, सपोर्ट केले मदुरै मीनाक्षी टेम्पलला. आज पण तुम्ही रामेश्वरमला जा, रामेश्वरातली ते पुजारी आहे, शिवाचार्य आहे, ते मराठी बोलतात कारण ते ओरिजिनली महाराष्ट्रीयन आहेत. तुम्ही त्यांच्या घरी जाणार ते मराठी बोलतात. तो मराठी आणि तामिळनाडूचे कनेक्शन सॉलिड आहे. आणि दोघंही मंदिरामध्ये दोन्ही भाषामध्ये खूप गाणं गायले. मराठीत तुम्हाला अभंग गायले नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर सगळ्यांना खूप अभंग गायले. आणि तामिळनाडूमध्ये 27 संत आहे ज्यांनी तमिळमध्ये महादेवच्या खूप गाणे गायले आहे. हे गाणे एक 276 मध्ये घेतले. या 276 टेम्पल्समध्ये, मंदिरामध्ये एक मंदिरमध्ये काही स्पेशल घडले आहे. उदाहरण, एक मंदिरात एक गाणं गायलं त्याने लिहिले आहे आणि स्वतः गायलंय. त्यामध्ये सांगतात तुम्हाला पैसे पाहिजे, हे तुम्ही करा, तुम्ही पैसे मिळणार. मी त्या मंदिरात गेलो आहे आणि आणि मी एक 10-12 वर्ष पहिल्यांदा गेलो आहे. ते होतात. तुम्हाला जायला पाहिजे, तुम्हाला बिलीफ असली पाहिजे की भाई हे होणार, ते होतात. या एक मंदिरमध्ये तुम्हाला बिमारी येणार नाही, प्रिव्हेन्शन येणार नाही. दुसरा मंदिरमध्ये तुम्हाला काही बिमारी येणार, ते दुरुस्त होणार. एक प्रिव्हेन्शन साठी आणि एक क्युअर साठी, राईट. दुसरा आणि एक मिनिट, एक आजार टाळण्यासाठी शमन करण्यास मदत करतो, एक गाणे रोग बरा करण्यास मदत करतो. मग म्हणे 2 गाण्याची आजच्या प्रतिबंध आणि उपचाराची तुलना केली जाते. एक प्रिव्हेन्शन आणि एक क्युअर. एक गाणी आपल्या जॉबमध्ये, करिअरमध्ये आपल्याला प्रगती देत आहे.
तुमच्याकडे तुमच्या घरात किंवा काहीतरी एक कोर्ट केस असतील, कोर्टचा केस असणार. एक मंदिरमध्ये, वेगळं मंदिरमध्ये तुम्ही तिकडे गेले, तुमच्या कोर्ट केस तुम्ही जिंकणार. पहिल्यांदा मंडळामध्ये एक एक गाणे पैशाच्या प्रवाहात मदत करते तुम्हाला. आणखीन एक मंदिर आहे, तिथे मातृत्व प्राप्त करण्यास मदत करते. आणखीन एक मंदिर आहे, तेव्हा मुलाची सुरक्षित प्रसूती वरील सारखे मदत करते. पण तुम्हाला सगळेच मिळणार का? मनुष्याच्या जीवनातला काय काय आपल्याला पाहिजे हे सगळं तिकडे प्राप्त होतं. फक्त तुम्हाला बिलीफ असली पाहिजे की बाई हे होणारच होणारच. त्याचा काही दोन विचार नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अगल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन माहिती देतो. मला व्हिडिओ बनवायचा हेच मोटिव्ह आहे की मला जे भेटलं हे मंदिरात जाऊन ते सगळ्यांना भेटावं. मी एक मुंबईकर आहे. माझा जन्म मुंबईत झालाय. मी जन्मलेला आणि लहानशी मोठी इकडेच आहे. इकडे झालो. माझ्या बाळ वगैरे सगळं इकडंच आहे. मी दरवर्षी तमिळनाडूच्या मंदिरात जातो आणि हे सगळे मंदिरात मी गेलो आहे. मला याची फायदा झाली आहे. मला फायदा झाली आहे. मला हे आहे की तुम्हाला पण फायदाच व्हायचा आहे. म्हणून हे करायचंय. आणि तमिळनाडूच्या मंदिरमध्ये पहिल्यांदा गणपती आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जावा. फॉर एक्झाम्पल तुम्ही मदुरई मीनाक्षीमध्ये जा. 4 द्वार आहेत. मला एक द्वारमध्ये, सगळ्या द्वारामध्ये तुम्हाला पहिल्यांदा गणपती भेटणार. गणपतीला तुम्ही नमन करून मग ही तुम्हाला आई जाणार. गणपती सगळ्यांकडेच आहे. हे मंदिर 276 मंदिरमध्ये एक अद्भुत घडलेली आहे. हे आपल्याला मदत करतील आपल्या जीवनात. हे 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 ते ते आपल्या जीवनात पण येणार. मला आली आहे, तुम्हाला पण यायचं आहे. म्हणून मी हे व्हिडिओ करतोय. थँक्यू. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. डन मा.